Hello students, Namaskar. Today we are going to learn standard 10th English lesson, Be Smart. Before start this lesson, we will talk about some warming up activity, that is chit chat. We just talk about the career factors. Choosing a career is not a simple task. It is not easy to choose career. We have to think about different aspects of related with this career. So which are that things, which are the career factors? Let's see. आपल्या जीवनात करिअर निश्चित करत असताना, करिअर म्हणजे काय, तर आपल्याला आयुष्य जीवनामध्ये भविष्यात काय व्हायचं आहे त्याला म्हणायचं करिअर. मग असं निश्चित करणं हे सोपं नाही आहे, पण हे निश्चित करत असताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे या ठिकाणी आपण ते आधी बघूया आणि मग नंतर पाठाकडे जाऊयात. फर्स्ट ऑफ ऑल, while choosing a career, we must think about our skill. आपल्याला कोणती गोष्ट कौशल्यपूर्ण जमते, अत्यंत चांगल्या पद्धतीने जमते, हे करिअर फॅक्टरमध्ये सगळ्यात पहिले विचारात घेतलं पाहिजे. देन इंटरेस्ट, आपली आवड कशात आहे, व्हॉट डू वी लाईक इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ज्याच्यात आवड नाही ती गोष्ट आपण करिअर म्हणून निवडली इतरांच्या आग्रहास्तव, तर आपल्याला जीवनात यश मिळणार नाही. आणि म्हणून करिअरमध्ये इंटरेस्टसुद्धा महत्त्वाचा आहे. तेंडुलकरला जर का आपण फुटबॉल प्लेयर व्हायचं सांगितलं असतं तर कदाचित तो एवढा जगप्रसिद्ध फुटबॉल प्लेयर झाला नसता जेवढा तो क्रिकेटचा जगप्रसिद्ध प्लेयर झालेला आहे. देन ॲबिलिटी मीन्स आपल्या क्षमता, व्हॉट कॅन वी डू, आपण काय करू शकतो हे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे. इतरांनी सांगितलं आणि म्हणून आपण ते निवडलं असं व्हायला नको. म्हणून मग आपल्या क्षमता आपल्याला समजल्या पाहिजेत. अनेक वेळा असं होतं की आपल्या क्षमता आपल्याला लक्षात येत नाही, पण समोरचा व्यक्ती सांगतो तेव्हा आपण त्या क्षमता आपण चाचपळून पाहिल्या पाहिजे, आपल्या तपासून पाहिलं पाहिजे की खरंच माझ्यात ही क्षमता आहे का. आणि नेक्स्ट वन इज पर्सनॅलिटी ट्रेट्स. तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू कोणकोणते, व्यक्तिमत्वाचं गुण कोणकोणते आहेत, व्यक्तिमत्व कोणत्या गोष्टींमध्ये उठून दिसतं आहे तुमचं, असे सुद्धा बिंदू, असा सुद्धा विचार करिअर फॅक्टर्समध्ये केला पाहिजे. म्हणजे ज्याला बोलण्याची खूप आवड असते, जो बोलताना इतरांना प्रभावित करतो, अशा व्यक्तीने जर का मार्केटिंग फील्ड हे करिअर म्हणून निवडलं तर निश्चितपणे त्याला त्याच्यात यश मिळू शकतं. कारण की बोलण्याचं कौशल्य त्याच्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्या पर्सनॅलिटीमध्येच आहे. एखाद्याची पर्सनॅलिटी अत्यंत धष्टपुष्ट आहे, बलवान आहे, सकस आहे, आणि अशा व्यक्तीने जर का वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती अशामध्ये जर का आपलं करिअर म्हणून निवडायला सुरुवात केली आणि त्या अनुषंगाने त्याने प्रयत्न केले तर कदाचित त्याला त्याच्यामध्ये यश सुद्धा मिळेल. आणि म्हणून पर्सनॅलिटी काय म्हणते आपली हे पण आपल्याला करिअर निवडताना लक्षात घेतलं पाहिजे. नेक्स्ट वन इज डिमांड. पुढे आपल्या जीवनामध्ये किंवा भविष्यात आपण जे करिअर निवडत आहोत त्या करिअरला भविष्यामध्ये व्हॅल्यू काय आहे, त्याची डिमांड काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एक 10 ते 15 वर्षापूर्वी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन याला खूप मागणी होती आणि त्यावेळेस चित्र पण असं होतं की भविष्यामध्ये कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी चालू येणार आहेत, खूप नोकरी असतील, त्याच्यामध्ये करिअर चांगलं करता येईल. आणि म्हणून एक 10 ते 15 वर्षापूर्वी जर का विचार केला तर अनेक विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर हे करिअर म्हणून निवडलं, हार्डवेअर सॉफ्टवेअर हे करिअर म्हणून निवडलं आणि आज ते यशस्वी झालेले आहेत. त्यांनी फ्युचरची डिमांड त्यांनी ओळखली. असं भविष्यातली मागणी काय असणार आहे, ही जशी डिमांड समाजातली आहे फ्युचरची आहे, तशी आपल्या कुटुंबाची सुद्धा डिमांड काय आहे याचासुद्धा आपल्याला विचार केला पाहिजे. आपलं परिवार आज कसं आहे आणि भविष्यात आपल्या परिवाराला आपल्याला कसं करायचं आहे असं लक्षात घेऊन आपण काही कृती जर केल्या, काही करिअर जर का निश्चित केलं तर निश्चितपणे आपल्याला त्या करिअरमध्ये समाधान मिळणार आहे. नेक्स्ट वन इज फायनान्शियल गेन्स. मी जे करिअर निवडतो आहे त्याच्यातून मला काही मिळणार आहे की नाही,
आर्थिक उत्पन्न काही आहे होणार आहे की नाही, समाधानकारक मी त्याच्यात राहू शकणार आहे की नाही, याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे मला भविष्यामध्ये करिअर करायचं आहे तर मी चहाची टपरी चालवणार, प्रसिद्ध चहाची टपरी माझी असणार असं मी ठरवलं. आणि ते चहाची टपरीमधून जे काही उत्पन्न मिळणार आहे त्याच्यातून मी माझा उदरनिर्वाह करेन. पण इतक्या सहज कोणी प्रसिद्ध होत नाही आणि फार कमी लोक जगामध्ये असे आहेत की ते चहा विकून मोठे झालेले आहेत. पण जर का आपल्याला करिअर निवडायचंच आहे तर आपल्याला त्या जे काही मोठे झालेले आहेत चहा विकून, त्यांनी आपला व्यवसाय हा कशा पद्धतीने वाढवला, किती वेडे झाले त्या सगळ्या व्यवसायामध्ये ते, आणि तेव्हा त्यांना यश प्राप्त झालेलं हे लक्षात येईल. आणि म्हणून करिअर निवडताना छोटं किंवा मोठं असा खूप विचार न करता जे निवडू त्याच्यातून आपल्याला समाधानकारकरित्या आपली आर्थिक मिळकत प्राप्त करता येईल का याच्यासाठीचा विचार हा त्या ठिकाणी केला पाहिजे. नेक्स्ट म्हणजे फॅमिली प्रोफेशन. आपल्या परिवाराचं व्यवसाय काय आहे याचासुद्धा विचार आपण करिअर निवडताना करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ मोठा धान्य व्यापारी असेल की ज्याच्यातून त्याला लाखो रुपयाचं उत्पन्न दर महिन्याला मिळतं, आणि मग त्याच्या मुलांनी इतर कुठला व्यवसाय करण्यापेक्षा तोच व्यवसाय त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय जर का सांभाळला तर निश्चितपणे त्यांना तिथे चांगला रोजगार मिळतो. आणि हे जो एवढा सगळा मोठा व्यापाराचा व्याप वाढवून ठेवलेला आहे हा व्यापही सांभाळला जाऊ शकतो. डॉक्टरचा मुलगा एखाद्या डॉक्टर बनतो, वकिलाचा वकील बनतो, कारण की गायडन्स तिथे त्यांना अवेलेबल असतो. आणि म्हणून आपल्याला कुठे गायडन्स अवेलेबल असेल फॅमिलीमध्येच तर सुद्धा आपण करिअर निवडताना त्याचाही विचार हा करतो की बाबा आपल्याला सहज इथे गायडन्स अवेलेबल आहे. नेक्स्ट वन इज फ्युचर प्रॉस्पेक्ट्स. भविष्यातलं संधी काय आहे, त्यातली भविष्यात त्याची प्रगती कशी असणार आहे याचा विचार करू शकतो आपण. म्हणजे उदाहरणार्थ आज जर का कोणी म्हटलं की मला रेडिओ रिपेअरिंगमध्ये करिअर करायचं आहे तर लोक त्याला मूर्खात काढतील, कारण की रेडिओ आज हा काळातीत झालेला आहे, बाद झालेला आहे. लोकांचे रेडिओ एक तर कोपऱ्यात कुठेतरी माळ्यावर पडलेले आहेत किंवा भंगारमध्ये विकून ते मोकळे झालेले आहेत. बाजारात रेडिओ विक्रीला पण भेटत नाही, आता विक्रीलाही कोणी ठेवत नाही. आणि अशा वेळेस आपण रेडिओ रिपेअरिंगचं मध्ये करिअर करायचा विचार करतो तर कसं चालणार. आणि म्हणून ज्या गोष्टीला भविष्यामध्ये कुठे ना कुठे संधी आहे, त्याच्यात प्रगती आहे, अशीच गोष्ट फ्युचर प्रॉस्पेक्ट्स म्हणून लक्षात घेतली पाहिजे आणि ती करिअर म्हणून निवडली पाहिजे. अशा ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहे करिअर फॅक्टर्स म्हणून, या सगळ्या गोष्टींची आपण या ठिकाणी चर्चा केली. पण याशिवाय आणखी अनेक गोष्टी आहेत की ज्या करिअर निवडत असताना आपल्याला विचारात घेतल्या पाहिजे. काही वेळेस आपण इतरांच्या बोलण्यात येऊन किंवा इतरांच्या आग्रहास्तवर आपण करिअर निवडतो आणि त्याच ठिकाणी आपण फसतो. आपल्याला आपलं करिअर निवडत असताना आपल्या विश्वासातल्या व्यक्तींचा मार्गदर्शन आणि त्यांच्याशी चर्चा करून आपल्या क्षमता, आपल्यातल्या ड्रॉबॅक्स या सगळ्यांच्या बाबतीत योग्य पद्धतीने चर्चा करून खरंच आपण काय करिअर निवडलं पाहिजे हे जर का योग्य या वयात जर आपण योग्य पद्धतीने ठरवलं तर आपल्याला निश्चितपणे पुढे त्या दिशेला जाताना वेगवेगळ्या मार्गावरती मदत मिळते आणि आपण ते ध्येयसुद्धा आपलं साध्य करू शकतो. आणि म्हणून हे जे वय आहे हे करिअर निश्चित करण्याचं वय आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या परिवारासोबत आपल्या करिअरच्या बाबतीमध्ये योग्य चर्चा करून असे करिअर फॅक्टर्स आणखीन काय काय असू शकतात त्याच्याबद्दलही चर्चा करायची, त्याची लिस्टिंग करायची आणि आपलं काय करिअर असू शकतं, ध्येय काय असू शकतं हे निश्चित करायचं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आजच्या घडीला आपण विचार केला तर असं लक्षात येईल की 21व्या शतकाच्या अनुषंगाने सुद्धा अनेक अशा स्किल्स ह्या आपल्याला करिअर म्हणून आव्हानं देत आहेत, आपल्याला आकर्षित करत आहेत. मग 21व्या शतकातल्या स्किल्स कोणकोणत्या आहेत? उदाहरणार्थ मोबाईल हँडलिंग, मोबाईल सॉफ्टवेअर, टेक्नो सेव्ही, म्हणजे आपल्याला इंटरनेटचा योग्य पद्धतीने वापर करता येणं, वेगवेगळ्या ॲप्स डेव्हलप करता येणं, वेगवेगळे प्रोग्राम्स कॉम्प्युटरवरती सेट करता येणं, हे जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जे आहे हे
21व्या शतकातलं अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट आहे. आज ज्याला मोबाईल हाताळता येत नाही तो अनेक व्यक्तींपासून दूर असतो, पण ज्याला मोबाईल आला ते अत्यंत म्हातारी आजीसुद्धा, तिच्या दूरवर असलेल्या अनपढ असलेली म्हातारी आजीसुद्धा तिच्या दूरवर राहणाऱ्या मुलासोबत नातवासोबत सहज फेसबुकवरती चॅटिंग करते. आणि त्यांच्यातलं अंतर जे आहे ते खूप जरी असलं तरीसुद्धा मोबाईलमुळे ते अंतर शून्य होऊन जातं. आणि म्हणून 21व्या शतकातलं स्किल काय, तर आपल्याला अशा काही गोष्टी आपल्याला काढाव्या लागतील की जे 21व्या शतकातल्या स्किल म्हणून म्हणता येईल. दुसरं स्किल असू शकतं ते म्हणजे ड्रायव्हिंग करता येणं. आपल्याला 2 व्हीलर 4 व्हीलर अशा कुठल्या तरी वाहनाची ड्रायव्हिंग करता आली पाहिजे. तर आपण या 21व्या शतकामध्ये या 21व्या शतकाच्या आव्हानांचा सामना करू शकू. अन्यथा आपला खूप वेळ असा पायी चालत जाण्यामध्ये जाईल किंवा इतरांच्या वाहनावरती विसंबून राहण्यामुळे सुद्धा आपला खूप वेळ वाया जाईल. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. तो वेळ वाचवायचा असेल तर आपल्याला ड्रायव्हिंग जमली पाहिजे. याच पद्धतीने अन्य अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला स्वतःचं एखादं व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची आवड म्हणून डेव्हलप करता आलं पाहिजे. असं कला विषयातली एखादी गोष्ट 21व्या शतकातली ही अत्यंत आवश्यक असलेलं स्किल आहे. अशा 21व्या शतकातल्या आवश्यक असलेले स्किल कोणकोणते आहेत याचीसुद्धा लिस्टिंग आपण आपल्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांसोबत बसून करावी. आणि त्यामुळे आपल्याला हा पाठ समजून घ्यायला खूप मदत होईल. आता आपण पाठाकडे येऊयात. पाठाच्या सुरुवातीला लेखक सांगतोय की जे काही तज्ज्ञ खूप यशस्वी व्यक्ती असतात ते यशस्वी व्यक्ती काही कुठे जिममध्ये जाऊन तयार होतात असं नाही आहे. चॅम्पियन्स आर नॉट मेड इन द जिम्स. दे नीड 3 थिंग्स. 1 डिझायर, 2 ड्रीम अँड 3 विजन. अ डिझायर मीन्स इच्छा असणे, तीव्र इच्छा. तुम्हाला ते होण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. जे काही करिअरमध्ये तुम्ही निवडत आहात ते करण्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. तुम्हाला नाही डॉक्टर होण्याची जर समजा स्थिती असली तुमची, तेवढी बुद्धी नसेल, पण त्याच्याबरोबरच त्याच्यासारखं आपल्याला काहीतरी होता आलं पाहिजे. म्हणून नर्स तरी होण्याचा विचार करा. आणि नर्स होण्यासाठी म्हणून जे काही लागतं आहे अशी तीव्र इच्छा असेल तर त्या सगळ्या लागणाऱ्या गोष्टी त्या शोधण्याचं लगेच आपल्याला मार्ग सापडतील. अशी तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये आपण ठेवली पाहिजे. 2nd वन इज ड्रीम. आपलं स्वप्न असलं पाहिजे. मग करिअर हे स्वप्न असू शकतं किंवा एखाद्या वेळेस एखाद्याचं घर, आपल्याकडे एक छान घर असलं पाहिजे, कार असली पाहिजे, सुखवस्तू असली पाहिजे. आता ऐशो आरामामध्ये आपलं जीवन आपलं जगलं गेलं पाहिजे अशी एखाद्याचं स्वप्न असतं. पण असं स्वप्न साध्य करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ते म्हणजे सगळ्यात मोठी पहिली गोष्ट म्हणजे पैसा. आणि पैसा मिळवतो होतो तर आपण जेव्हा आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या उद्योगामध्ये, आपल्या कामामध्ये यशस्वी होतो तेव्हा पैसा येतो. आणि म्हणून योग्य करिअर निवडलं असेल तर पैसा येणार. पैसा आला तर तुम्ही सुखवस्तू खरेदी करू शकणार. आणि म्हणून तुमचे जे काही स्वप्न आहेत ते स्वप्न पाहिले पाहिजे. स्वप्नही मोठी मोठी पाहिली पाहिजे. स्वप्न छोटी पाहिली की धोके येतात. म्हणजे उदाहरणार्थ एका प्लॅटफॉर्मवरती एक भिकारी आपला हात असा डावा हात समोर करतो आणि उजवा हात आपण जेवताना जसे बोटं असतात लागलेले एकमेकाला तशा पद्धतीने करून त्या डाव्या हातावर असे 2-3 वेळा उजवा हात ठोकतो आणि मग तोंडाजवळ नेतो आणि खाण्यासारखं करतो. जसं आपण जेवतो तर हातात ताटली घेऊन तसं तो करत असतो. तिथे त्या ठिकाणी जाणारा एक प्रवासी तिथे उभा राहतो, त्याच्याजवळ येतो आणि त्याला विचारतो, तू काय करतोय? तो म्हणतो, साहेब आज काहीच भेट मिळाली नाही, काहीच भेटलं नाही. आणि मग नुसता विचार करतोय की आपल्या हातात आता एक बाशी पोळी आहे आणि ती अशी मिठामध्ये बुडून आपण नुसती अशी खातो आहोत आणि असं कल्पना करून मी आता माझं पोट भरतोय. मग त्यावेळेस तो प्रवासी त्याला म्हणतो, अरे तू भिकारी का राहिला ते आत्ता मला समजलं आणि तू पण लक्षात घे. तुझा विचारच अत्यंत छोटा आहे. तुला जर का विचारच करायचा आहे तर तू असा विचार कर की तुझ्या हातामध्ये तंदुरी रोटी आहे किंवा पुरणाची पोळी आहे आणि तू ती एखाद्या छान पनीर टिक्का याच्यामध्ये तू भिजवून खातो आहे किंवा पुरणाची पोळी आंब्याच्या रसामध्ये, आम्रखंडामध्ये अशी भिजवून खातो आहे आणि मग त्याचा आस्वाद घेत मस्तपैकी आनंद लुटतो आहे. असं का बरं विचार करत नाही? विचार करायला तू एवढी कंजूसी करतो आहे तर भविष्यामध्ये तू भिकारीच राहणार आहे. आणि म्हणून स्वप्न कशी पाहिजे तर स्वप्न अशी बघायची की ज्या स्वप्नांमुळे खरंच आपल्या जीवनाला आणि आपल्यासोबत असलेल्या सगळ्या परिवाराला एक आनंद मिळणारे, सुखवस्तू मिळणारे अशी स्वप्न पाहिजे. अशी ही दुसरी गोष्ट चॅम्पियन्स बनण्याच्या मागे असतात.
आणि तिसरी गोष्ट आहे व्हिजन. दूरदृष्टी ठेवली तरच आपण चॅम्पियन बनू शकतो. दूरदृष्टी नाही ठेवली, दूरदृष्टी म्हणजे काय, तर आपल्याला वर्तमान काळात आपण अनेक वेळा जगतो. आजचं सुख पाहतो. आज आपण आपल्याला आजचं सुख पाहून नाही जाणार. आज आपण कदाचित दुःखात राहिलो तरी चालेल, पण आपल्याला पुढचं सुख पाहायला दिसलं पाहिजे. आणि म्हणून पुढचं सुख म्हणजे काय, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर. आता एक पुढचे 5-7 वर्ष मी जर का कष्ट केले, व्यवस्थित मेहनत केली, अभ्यास केला, तर मला योग्य पद्धतीचं नोकरी, योग्य पद्धतीचं शिक्षण माझं पूर्ण होईल, चांगली डिग्री मिळेल आणि त्याच्यामुळे मला कुठेही संधी उपलब्ध होतील. आणि म्हणून आजच्या सुखाचा जर विचार केला तर आपल्याला भविष्यात दुःखच मिळणार आहे. आणि जर का भविष्यातल्या सुखाचा विचार केला तर आज कष्ट करावे लागणार आहेत. आणि आज कष्ट करून जर आपण हे सगळं आपल्या ध्येयाच्या दिशेने, जर का त्या दूरदृष्टीच्या दिशेने चालायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला आपलं ध्येय प्राप्त होईल. अशा पद्धतीने चॅम्पियन्स बनत असतात. हे चॅम्पियन्स बनण्यासाठी म्हणून स्किल आणि विल या 2 गोष्टीसुद्धा आवश्यक आहेत. स्किल म्हणजे आपल्यातलं कौशल्य, विल म्हणजे इच्छाशक्ती. कौशल्य ह्या दोघही गोष्टी असल्या पाहिजे, पण यातले स्किल नसलं तरी एखाद्या वेळेस चालू जाईल, पण विल हे मात्र स्किलपेक्षा पॉवरफुल असलं पाहिजे. म्हणजे आपल्या एखादं कौशल्य कमी असेल, पण आपली जर काही इच्छाशक्ती खूप असेल तर आपण निश्चितपणे ते कौशल्य प्राप्त करून घेतो. आपल्याला अनेक असे जगविख्यात व्यक्ती माहिती आहे की जे इच्छाशक्तीच्या आधारावरती यशस्वी झाले. सिंधुताई सपकाळ इच्छाशक्ती होती आणि म्हणून अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून त्या वर आल्या आणि अनेक अनाथ मुलामुलींचे मायबाप झाल्या. जर का त्यावेळेस त्यांची इच्छाशक्तीच मेली असती तर त्यांनीसुद्धा आत्महत्या करून टाकली असती आणि आपल्या स्वतःच्या मुलीलासुद्धा मारून टाकलं असतं. आज जे घडतं आहे ते इच्छाशक्ती नसल्यामुळेच अनेक परिवार हे आत्महत्या करत आहेत. कोरोनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे, कारण की त्या व्यक्तींची इच्छाशक्ती कमी झालेली आहे. आणि म्हणून इच्छाशक्ती कुठेही कमी होता कामा नये. पुढची गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण जन्माला येतो ना, तर जन्माला आल्या आपल्याला काही टॅलेंट्स आपल्यामध्ये देवाने दिलेले असतात. हे टॅलेंट्स सगळ्यांना असतात. असे हे टॅलेंट्स जे आहेत, टॅलेंट्स याचा अर्थ आहे की बुवा आपल्यामध्ये काहीतरी बौद्धिक क्षमता ही उपजत असते. बौद्धिक असेल, शारीरिक असेल, ही उपजत असते. आणि ही बौद्धिक क्षमता असलेली उपजत क्षमता आहे ती जर आपण आपल्या करिअरसाठी योग्य पद्धतीने वापरली तर आपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. म्हणजे त्याला अनुसरून आपलं करिअर निवडलं तर निश्चितपणे आपल्याला यश मिळेल. म्हणजे एखाद्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे नृत्य करता येतं आणि तिने जर का असं ठरवलं की बुवा डान्सिंग हेच मला करिअर करायचं आहे, लहानपणापासून अगदी 1.5 वर्षाची 2 वर्षाची उभी राहायला लागली तेव्हापासून जर का पाहिलं आपण तर ती खूप चांगल्या पद्धतीने नृत्य करते. नृत्यासारखे ठेके घेते, पाय हलवते, हात हलवते, मान हलवते, डोळ्यांचे हावभाव तसे करते. असं जर का लहानपणापासून जर असेल तर त्या अशा विद्यार्थ्यांनी जर का नृत्यामध्ये तिचं करिअर करायचं ठरवलं तर निश्चितपणे ती यशस्वी होऊ शकते. आणि म्हणून जे उपजत टॅलेंट आपल्याला मिळालेलं आहे, जन्मतः ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्याला अनुसरून जर करिअर निवडलं तर आपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. असे हे करिअर्स निवडत असताना आपण एखाद्या वेळेस असं होतं, अनेकांच्या बाबतीत होतं की ते आपलं ध्येय निश्चित करतात, पण ते ध्येय निश्चित करून त्याच्या अनुषंगाने चालत नाही. दे सेट देअर गोल बट डोंट डू एनी ॲक्शन टुवर्ड्स इट. ते त्यांचं ध्येय निश्चित करतात पण ॲक्शन त्याच्यामध्ये कृतीची जोड देत नाही. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. आणि म्हणून व्हाईल सेटिंग अवर गोल इट नीड्स द सपोर्ट ऑफ युअर ॲक्शन. तुमच्या कृतीची जोड त्याला अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून अशा गोल्स निश्चित करत असताना 2 गोष्टी ह्या अत्यंत आवश्यक आहेत. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. वन इज सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी नाविन्यपूर्ण क्षमता, काहीतरी नवीन करण्याची आणि जे काही आपल्यामध्ये ओरिजिनली आहे अशा ओरिजिनली असण्याची भावना
आपल्याला माहीत असणं आणि त्याच्यातून ते करिअर निश्चित करणं हे आवश्यक आहे. ही पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की सचिन तेंडुलकरला फुटबॉल प्लेअर व्हायचं ठरवलं असतं तर कदाचित तो यशस्वी झाला नसता. त्याच्यात ओरिजिनली बिल्टअप काय होतं, त्याच्या रक्तामध्ये काय होतं तर क्रिकेट होतं आणि तो क्रिकेटर झाला. भीमसेन जोशींना गायनाची इतकी आवड होती की त्याच्यासाठी ते शेकडो मैल पायी चालत चालत आपल्या गुरूंचा शोध घेत घेत दूर गावामध्ये पोचले आणि तिथे ते शिकले. गुरुने जे जे कष्ट करायला सांगितले ते सगळे केले आणि ते गायन शिकले. आणि म्हणून ओरिजिनली जे आहे त्याला धरूनच जर आपण आपलं करिअर निवडलं तर आपल्याला निश्चितपणे यश प्राप्त होऊ शकतं. अँड सेकंड थिंग इज अ स्टेपिंग स्टोन विच एनलाइटन युअर पाथ टुवर्ड्स द गोल. स्टेपिंग स्टोन्स म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधी न कधी असा एखादा प्रसंग आलेला असतो की जो प्रसंग आपला गोल निश्चित करण्यासाठी आपल्याला प्रेरित करत असतो. हा स्टेपिंग स्टोन आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादा भावूक प्रसंग आहे की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये एखादी त्याची आवडती व्यक्ती ही देवाघरी गेली आणि काय गेली तर तिला योग्य वेळेस उपचार नाही मिळाले म्हणून गेली. आणि अशा वेळेस त्याने जर का विचार केला की असं जसं माझ्या घरामध्ये ही दुःखद घटना झाली आहे अशी भविष्यात कोणाच्याही घरात घडू नये याच्यासाठी मी एक चांगला डॉक्टर बनेल आणि केव्हाही 24 तास लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहील असं त्या क्षणाला जर का त्याने ठरवलं आणि तो जो स्टेपिंग स्टोन आहे तो कायम त्याने स्मरणात ठेवला, त्याचं स्मरण करत राहिला तर निश्चितपणे तो चांगला डॉक्टर निश्चित बनणार. आणि म्हणून असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेले स्टेपिंग स्टोन्स हे काय आहेत ते स्मरण केले पाहिजेत आणि ते स्मरण करून त्या अनुषंगाने चाललं पाहिजे. न्यूटनच्या डोक्यावर असं म्हणतात की तो झाडाखाली बसलेला असताना त्याच्या डोक्यावर फळ पडलं. तर हे फळ जर का त्याच्या डोक्यात पडलं त्यावेळेस त्याला विचार यायला लागला की हे फळ खालीच का बरं पडलं, वरती का नाही गेलं, हे फळ हवेत का बरं तरंगलं नाही, असे अनेक प्रश्न त्याला त्यावेळेस पडले. आणि म्हणून न्यूटनने तो जो क्षण होता तो क्षण हा चॅलेंज म्हणून स्वीकारला आणि त्याचं ध्येय करिअर म्हणून स्वीकारला. आणि आपल्याला असं लक्षात येतं की न्यूटनचे जे लॉज आहेत, न्यूटनचे नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम असेल, परावर्तनाचा नियम असेल, हे नियम हे केवळ त्या एका प्रसंगानंतर त्याच्या मनात आलेल्या प्रश्नातून निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून मग ते न्यूटनच्या जीवनामधला तो क्षण, तो प्रसंग, तो वेळ हा स्टेपिंग स्टोन राहिला आहे. असं स्टेपिंग स्टोन्स आपल्याला पहिल्या स्टेपिंग स्टोनपासून त्या ध्येयापर्यंत जाईस्तोवर वेगवेगळ्या टप्प्यावरती आपल्याला काय काय अचीव करायचं आहे, प्राप्त करायचं आहे हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. आणि असे स्टोन्स आपण जर का उरवले त्या प्रत्येक मार्गामध्ये तर आपल्याला निश्चित यश मिळू शकेल. गोल्स गिव्स मीनिंग टू अवर लाईफ. ध्येय जर निश्चित केलं असेल तर आपल्याला जीवनाला मार्ग काहीतरी मिळतो, एक अर्थ प्राप्त होतो. द पर्सन्स हू डोंट हॅव गोल्स दे डोंट फिअर अबाउट द फेल्युअर ऑल्सो. ज्यांनी काही ठरवलंच नसतं त्यांना अपयश आलं तरी सुद्धा त्यांना काही वाटत नाही. म्हणजे जसं मी त्या भिकाऱ्याचं उदाहरण दिलं होतं, त्याला काहीच वाटत नाही, एक बाशी पोळी आणि हातात मीठ आहे असं कल्पना करून खायला त्याला काहीच वाटत नाही, तो त्याच्यातही सुख मानतो कारण की काही ठरवलंच नाही आहे जीवनाचं ध्येय. आणि म्हणून असं ध्येयविरहित राहिलेले व्यक्ती जे असतात त्यांचं जीवन पण मार्गविरहित असतं, त्यांच्या जीवनाला काही मार्गच नसतो. आणि म्हणून विदाऊट गोल्स वी डोंट फिअर. ध्येय नसेल तर आपल्याला भीती वाटतच नाही. बट पर्सन हू हॅज गोल ही ऑलवेज फिअर अबाउट द रिझल्ट्स. आणि ज्याने ध्येय निश्चित केले असतात त्याला नेहमीच परिणामाची भीती असते. आणि परिणामाची भीती असते म्हणून परिणाम चांगले यावे म्हणून तो काम करत राहतो. ॲक्शन ही वर्क्स टुवर्ड्स द गोल. तो आपलं ध्येय प्राप्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. असे ध्येय निश्चित करण्यासाठी, करिअर निश्चित करण्यासाठी म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी या पाठामध्ये आपण बघणार आहोत या आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात. ते म्हणजे एक्सपर्ट्स
recommended 5 aspects, 5 steps to approach these goals. That is SMART. S for specific, M for measurable, A for achievable, R for realistic and T for time bound. या 5 गोष्टी ज्या आहेत ज्यांचा प्रत्येकाचा एक पहिला अक्षर घेतलं तर स्मार्ट हे स्पेलिंग बनतं. आणि म्हणून मग एक्सपर्ट्स म्हणतात की हाऊ आवर गोल विल बी, आवर गोल मस्ट बी अ स्मार्ट, आवर गोल मस्ट बी अ स्मार्ट. आणि म्हणून ह्या स्मार्टमधल्या प्रत्येक अक्षरातून निर्माण झालेला एक एक शब्द हे आपलं गोल कसं असलं पाहिजे हे मी सांगणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या स्मार्टच्या 5ही शब्दांचा आणि त्यातून निर्माण झालेले जे गोल्स संदर्भातले ॲप्रोचेस आहेत त्याचा विचार करणार आहोत. तोपर्यंत आपण आपल्या परिवारासोबत आपल्या जीवनाचं ध्येय काय असू शकतं, आपण वर्तमान काळात त्या ध्येयप्राप्तीसाठी म्हणून काय काय केलं पाहिजे या संदर्भात चर्चा करा. तोपर्यंत आपण आपल्या मित्रांसोबतसुद्धा आपले ध्येय निश्चित करण्यासाठी म्हणून कोणकोणते करिअर फॅक्टर्स आहेत हे सुद्धा चर्चा करा. आणि मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे गोल निश्चित करण्यासाठी एक्सपर्ट्सने रेकमेंड केलेले जे 5 स्टेप्स अप्रोच आहे ते आपण बघू. थँक्यू.